लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधी आणि न्याय विभागाला निर्देश. लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवरचे. नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्यानं मृत्यू. शवविच्छेदन अहवालामध्ये निष्कर्ष. तर नराधमाने तोंडात मोजा कोंबल्यामुळे श्वास कोंडून गेला जीव. चिमुरडीच्या अंगावर आढळल्या जखमा. नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करत संपवावं, राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया. अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय. राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. नसरापूरच्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. तर शक्ती कायदा लागू करण्याची सुप्रिया सुळे यांनी केली मागणी. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. मुख्यमंत्र्यांना गृह मंत्रालय सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी. नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपीच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त. जिथे अत्याचार तिथेच त्याला ठेचून मारा. आरोपी भीमराव कांबळेंच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया. त्याला बाप म्हणून घ्यायची लाज वाटते. कांबळेंच्या मुलाचा संताप. महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF लेखी परीक्षेमध्ये धक्कादायक प्रकार. खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न छापले गेले. विद्यार्थी संघटनांकडून संताप व्यक्त. विरोधकांकडून चौकशी करण्याची मागणी. परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी. नाशिकच्या मालेगावातील धक्कादायक प्रकार. नामांकित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला ठोकण्यात आला बेड्या. वर्गात कोणी नसल्याचा घेतला गैरफायदा. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला. 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी होणार. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या यशामध्ये संघ परिवाराचा मोठा वाटा. संघाकडून पश्चिम बंगालमध्ये 2.25 लाखपेक्षाही जास्त बैठका घेण्यात आल्या. संघ स्वयंसेवकांचं घरोघरी जाऊन मतदार जागृती अभियान. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या वैशाखरे इथं ST बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक. भीषण अपघात. 3 जणांचा जागीच मृत्यू. विदर्भात नागपूर, वाशिममध्ये तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसानं तापमान घटलं. नाशिकमधल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठी घट. 26 प्रकल्पांमध्ये 37% एवढाच पाणी साठा. 10 दिवसांमध्ये 4% घटला. Thank you.